महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 12 मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून भाजपकडून संभाव्य उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापुरातून माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांची नावे आघाडीवर आहेत. राजन पाटील यांचं जिल्ह्यातील मजबूत नेटवर्क आणि माढा सोलापूर मतदारसंघातील प्रभाव भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. तर प्रशांत परिचारक यांना यापूर्वी दिलेल्या आश्वासनामुळे त्यांची ही दावेदारी कायम आहे. त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शब्द दिल्याची माहिती मिळत आहे. राजेंद्र राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशामुळे आपली ताकद दाखवून दिली असून त्यांना ही संधी मिळू शकते. याशिवाय राम सातपुते यांचे नावही चर्चेत आहे. पण सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना जिल्हा परिषद सभापतीपद दिलं गेल्यानं राम सातपुते यांना आमदारकीची संधी मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे. भाजप कोणाला संधी देणार? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.